अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख काटोल मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे। काटोल मतदारसंघाला त्यांनी पहिली पसंती दिली आहे। काटोल सोबत अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी आणि वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघाचीही चाचपणी त्यांनी केली आहे। दरम्यान सलील देशमुख जर काटोल मतदारसंघातून लढले तर अनिल देशमुख नव्या मतदारसंघातून लढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते। सलील देशमुख यांनी शरद पवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे काटोल, वरुड, मोर्शी किंवा आर्वी यापैकी एका मतदारसंघाची मागणी केली आहे। तसंच मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे आणि मी निवडणूक लढणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दोघांच्या नेतृत्वात असल्यामुळे आम्ही कार्यकर्त्याशी चर्चा करू, कार्यकर्त्याचं मत घेऊ आणि मग दोघांपैकी कोणी लढायचं पाहू। काटोलमधनं सलील देशमुखनी लढवायचं की अनिल देशमुख लढवायचं, आम्ही आमच्या कार्यकर्त्याशी चर्चा करू, सर्वांचं मत घेऊ, पक्षश्रेष्ठीची बोलू आणि निर्णय घेऊ। आमच्यामध्ये एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ, त्याची तुम्ही काळजी करू नका। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय। विधानसभा जाहीर होण्यापूर्वी शेवटच्या क्षणाला राज्यपाल नियुक्त आमदारांची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये 3 भाजप तर शिंदे गट आणि अजित पवार गट यांचे प्रत्येकी 2-2 नेत्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली। मात्र यामुळे पुण्यामध्ये अजित पवार गटामध्ये नाराजीचा सूर उमटलाय। अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना संधी न दिल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झालेत। तर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी मिळावी म्हणून पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती। मग नाकारण्याचं कारण काय असा सवाल दीपक मानकर यांनी केलाय। येत्या शनिवारपर्यंत राजीनामा अजित पवारांकडे देणार अशी माहिती दीपक मानकर यांनी दिली आहे। रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष पहिलं पद त्यांचं डिक्लेअर केलं आणि नंतर विधान परिषदेचे सीट्स त्यांनी डिक्लेअर केली। मग तुम्ही तेवढी तत्परता आमच्या बाबतीमध्ये का दाखवली नाही? आम्हाला कमीत कमी एक फोन करायची तरी तुम्ही त्या ठिकाणी हे करायला पाहिजे किंवा दीपक मानकर आम्ही तुम्हाला यावी संधी देऊ शकत नाही, आपण बघूया नंतर काय असेल ते विचारा तरी कमीत कमी कार्यकर्त्यांना तुम्ही। पण ही विचारण्याची पद्धत आपल्या या संघटनात्मक संघटनेमध्ये जर नसेल तर मग कार्यकर्त्यांनी कुणाच्या जीवावरती संघटना चालवायची आणि कशा पद्धतीने चालवायची? राज्यात विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये आमदारांसह इच्छुकांची गर्दी वाढत चालली आहे। शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजप आमदार मोनिका राजळेंसह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्रताप ढाकणे, अपक्ष उमेदवार म्हणून हर्षदा काकडेंनी जय्यत तयारी सुरू केली आहे। तर शेवगाव पाथर्डी मतदारसंघात काही भागात दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो। या मतदारसंघामध्ये आमदार मोनिका राजळे मागील 2 टर्म या परिसरातून निवडून येऊन प्रतिनिधित्व करतायत। त्यामुळे मागील 2.5 वर्षाच्या कालावधीत महाविकास आघाडी सत्तेत आल्यामुळे परिसराचा विकास करताना मात्र महायुतीच्या सरकारनं मोठ्या प्रमाणात निधी दिला। त्या माध्यमातून झालेलं काम आणि जनतेबरोबर असलेल्या संवादामुळे या जोरावर आपण या निवडणुकांना सामोरं जात असल्याचं मोनिका राजळे यांनी सांगितलंय। तर विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणुका लढणार असल्याचं प्रताप ढाकणे यांनी म्हटलंय। मला खात्री आहे की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच लढली जाईल। अनेक चांगल्या योजना महायुती सरकारने आणलेल्या आहेत। विरोधक त्या योजना बंद पाडण्याचं काम करतात। मागच्या काळात पंकजांनी जलयुक्त शिवार योजना आणली, ती सरकार बदलल्यावर त्यांनी बंद केली। कधी कधी योजनेचं नाव बदललं, परंतु मला खात्री आहे की शेवटी लोकांना विकास पाहिजे असतो। विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक होईल। ह्या मतदारसंघात जे सन्माननीय आमदार आहेत त्यांना बहीण म्हणून आम्ही आतापर्यंत पाठिंबा दिला। आता बहिणीची वेळ आली की भावाच्या पाठीमागे उभा राहण्याची आणि 2 टर्म त्यांना आमदार केले। आता त्यांनी थांबला पाहिजे आणि सर्वसामान्यमध्ये काम करणारा मी असन, गोकुळभाऊ असन, आमच्या पाठीमागे त्यांनी उभा राहिलं पाहिजे। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।